मोबाईलची स्पीड करून ठेवली पप्प्याचे पप्पा. पोरगी पाहायला जायचं आहे ना, का नेता तिथं मरे वरत. पोराचं लग्न गिग्न नाही करत का बाप्पा? एवढा जोरानं गाडी कोण चालवते? आरामात घ्या ना जरा. अहो तुले काय आहे, आरामात घ्या म्हणाले. ते तर तईची मला त्या दलालाची फोन येऊन राहिली, आलीच नाही का आलीच नाही का करून. तो दलाल बसला आहे ना त्या पोरीवाल्याच्या घरी. तुम्हाला तर सारं सारखंच वाटते. तुले बी सांगितलं होतं काल परवापासून मी ना, या पोट्ट्याला बी सांगितलं होतं का जरा लवकर टाईमवर कर्जा म्हणून. का नेहमी सारखंच करायचं आहे का लोकांच्या घरी जाऊन? तुमचं काय चाललं तोंड फाडाले? सारे कामं करून निघा लागते ना. तुमच्या हातात चहा द्या, नाश्ता द्या, सारं द्या, गिळावी लागते तुम्हाला. स्वयंपाक रांधल्याशिवाय तर होत नाही. असं नाही म्हणा एक दिवशी का राहू दे आजच्या दिवस का काही गडबडीचं काम आहे तर काही जेवण राहू दे बा नको करू. स्वयंपाक नाही, गिळायला बी पाहिजे, सारं पाहिजे. तुमच्या ढोंगणाच्या चड्ड्या धुवा, सारं मीच करा. मग वेळ नाही बिन तर काय बिन? अजून लागले माझ्या डोक्यावर खापर फोडाले तर. ओय मॉम डॅड, चूप बसाव दोघही जण तुम्ही. पोरगी पाहाले चाललो आहे, कटकट नका करू. पनवती लागन आणखी आणखी माझं लग्न राहून जाईन तुमच्या कटकटी पायी. चूप बस रे डुक्कर तोंड्या. आमच्या कटकटी पायी नाही, तू या माजलेपणा पायी तुझं लग्न राहून राहिलाय. स्वतःला का हिरो समजून राहिला माहित नाही. कोण कोटचा तर अमेरिकेचा. जेव्हा पाहिलं तिथं पोरीच्या घरी जाऊन नाना तऱ्हेचे प्रश्न विचारते आणि तिथून लाथा खाऊन येते. स्वतः बी लाथा खाते आणि आम्हाला बी लाथा खावायला लावते. हो सडीचा. यावेळेस तो पाये आता जर नखरे केले ना बापू, तुझ्या घराच्या बाहेरच ठेवतो. तुला घरातच नाही घेत मी, लचकवतोच तुला चांगली. मॉम, अमेरिकेचे हिरो पाणी भरते माया समोर. बनले का तू अमेरिकेच्या हिरोईचं सांगून राहिली आहे? गावात सगळ्या स्मार्ट हाव म्हणलं मी. पाय पाय माय केस अशी ऑरेंज केस आहे का कोणाकडे तरी? आपल्या पोराले तुले गर्व करायला पाहिजे. एवढा साजरा गुणाचा पोरगा भेटला तुले. माया लेवलची पोरगी तर भेटायला पाहिजे, म्हणून तसे प्रश्न विचारतो मी. मग तुले बी सून पाहिजे का नाही चांगली? मोठा वाना गुन्ह्याचा आहे तर माहीतच आहे, म्हणून तर सडासंटा पडलाय. एवढा वयाचा झाला तरी साऱ्या गावाच्या पोराचे लग्न झाले ना. लेकरं बिन झाले न द्यायले 2-2 न 4-4. आणि तू पडलाय तिथं सांड्यासारखा हिंडत राहते गावात निसता. आज तू न पाय पप्प्या, तू न का 19-20 केलं का तुले लचकवलंच मी सांगून राहिली. लक्षात ठेव तू. ओय पप्पा, हेच भेटली होती का जी तुम्हाला लग्न करायला? कधी 2 शब्द प्रेमाने बोलत नाही. काय घोबड्या तोंडाचं कसं बोलून राहिलं. आताच याच्या एवढं तोंड चालून राहिलं तर बायको आल्यावर माहित नाही काय करते तर. मायले उलटे उत्तर देते, माय सांग कसा कसा बोलते वारल्या तोंडाचा. चुप न रे बापू, चुप न. कायले माया कमजोर नसेल दाबतो. चुप, जे झालं ते झालं. आता चुप बस आणि तुझ्या लग्नाकडे तिकडे लक्ष दे. तुझ्या लग्नाचं पाय लवकर पोचलो पाहिजे, नाही तर आजही काही विघ्न आलं तर आणखी राहून जाईन. चुपचाप बस जरा. हळू चालवा म्हणलं गाडी जराशे. किती खदड रस्ता आहे. मारे रस्ता पुऱ्या गड्ड्यानं भरलेला रस्ता आहे. दच गाडी चालवून राहिले, कंबर तुटली ना माईवाली. नमस्कार पाहुणे हो, बसून घ्या. घरगीर शोधायला काही त्रास तर नाही पडला ना तुम्हाला? काय बापा तुमच्या गावाचे रस्ते. रस्त्यावर खड्डे आहे का चंद्रावरचे खड्डे आले का काही समजलं नाही बापा. साऱ्या शरीराचे हाडं जॉईंट पासून निघाले वाटते. पुरं शरीर माय मोकळं झालं, कंबर लचकली बापा माईवाली. काय काय तुमचं गाव आहे बापा. काही जास्त नखरे करून राहिली. तुझ्या पोट्ट्याच्या नखरा पाहिजे तू सांडजून बिना लग्नाचा हिंडून राहिला गावात. जास्त स्टँडर्डपणा नको करू. बिलकुल तोंड बंद करून ठेव म्हणलं ना तुला. सांगितलं ना मी ना गाडीमध्ये बिलकुल बोलायचं नाही म्हणून. आता बोलली का लावतो त्या खानाखाली. चुप बस म्हणतो, बिलकुल चुप. चुप, बिलकुल बोलायचं नाही. साहेब शामराव, वा काय काय रस्ते आहे तुमच्या गावाचे बापा. एकदम मक्खन A1 रोड आहे म्हणतो मी. अरे वा, एकच नंबर. लस प्रगती केली बापा तुमच्या गावानं तर. मस्त एकच नंबर काय गाव आहे बापा तुमचं तर. आई कुठं आहे गं पोरगी? पोरीले बोलवायचं सोडून फालतूच्या पंचायती करून राहिले तुम्ही. बोलवणं पोरीले लवकर, बोलवायला लाव पटकन. हो ना रे बाप्पा, असं पिसाळल्यावानी नको करू बाप्पा. पाय पप्प्या तुझ्या पाया पडतो बाप्पा मी. आता तरी पोरीले जरा ढंगाचे काय प्रश्न विचार बापू, नाही तर इथून बिल आता खाऊन हाकलून देईन बाप्पा आपल्याले. आई
यावेळी पाय मी गुगलवरून कोर्स केलेला आहे. पोरीले लग्नाच्या वेळी काय प्रश्न विचारायचं तर तू काही काळजी नको करू. पाय या पोरीले का तिच्या मायले बी पटवून दाखवतो मी. असा इम्प्रेस करतो ना का पोरगी डायरेक्ट लग्नाच्या आधीच आपल्या घरी आलेच तयारी होईन. पाहिजे काय तू बोलवा ना बाप्पा, मग पोरीले बोलवा ना. कायले वेळ करायचा म्हणतो मी. अय स्वीटीची माय ये बो सिटीला घेऊन ये. आई सिटी कोणती हो याच्यातली? ह्या तर दोघी बी मला माल दिसून राहिल्या. चुप ना रे बकऱ्या, तोंड चुपचाप ठेव ना. ऐकन तर रताड ना तुले. हे मालगिन मनाचे काही हे आहे का पद्धत? पोरगी तर लय संस्कार दिसते जी तुमची. पोरगी पसंत आहे म्हणलं आम्हाला, एकदम पक्क समजा आमच्याकडून. बापा एवढे काय लग्नाले पिसाळल्यागत करून राहिले बाप्पा तुम्ही. हा पोरीले काही प्रश्न गिश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या आणि काही माहिती करून घ्या. मग ठरवा बापा पोरगी आवडली का नाही. तर एकदमच होकारच देऊन राहिले बापा तुम्ही. एवढी कोणती घाई आहे बापा तुम्हाला? काही लफडा गिफडा तर नाही आहे ना? तुम्ही थांबा हो पप्पा. तुम्हाला लग्न करायचं आहे का मला करायचं आहे? मला विचारू द्या प्रश्न. विचारा ना बापा, काय प्रश्न विचारायचे विचारा. लय हुशार आहे म्हणलं माय पोरगी. हां, तुमच्या घरी आलं का तुमच्या घराचं नंदनवनच करते, पाच का नाही तर. हां, नंदनवन करते का सहारा वाळवंट करते तर माहीतच पडन मग लग्न झाल्यावर. पाहुणे हो विचारून घ्या म्हणलं एकमेकांले. नाही म्हणजे तुम्हाला एकमेकांले भेटवून देण्याचं काम केलं बा आम्ही. जे काही विचारायचं ते विचारून घ्या आणि बाहेरच्या लोकांकडून बी एकमेकांचे पत्ते गित्ते काढून घ्या. नाही मग काय कमी जास्त झालं तर मला नाही मंदी घालायचो. आधीच सांगतो बा म्हणलं मी. नाही मी का म्हणतो पोरग पोरगी एकमेकांसोबत बोलून घेईन, एकमेकांचे विचार स्वभाव गिभाव जरा जाणून घेईन तर बरं पडन. शेवटी त्याईलेच तर राहायचं आहे सोबत, आपल्याला करायचं यायच्या सोबत आहे की नाही. तो माय म्हणणं असं आहे का दोघायले एका थोड्याशा रूम मध्ये पाठवून द्यावं, बोलायला लावावं कसं आहे काय तो. हो हो स्वीटीचे पप्पा तुमचं बरोबर आहे. म्हणजे कसं बी नका आपल्यावर बोलणार आहे, दोघं एकमेकांसोबत बोलन तर कसं आहे एकमेकांना जाणून घेईन तर बरं राहीन ते आहे की नाही. एकमेकांना दोघं जण आवडले मग पाहिन बाबा दोघं जण समोरचं का पाऊल उचलायचं ते. हो हो बरोबर आहे मला बी पटलं म्हणा तसं. बरोबर आहे तुम्ही बी माया मनाचीच गोष्ट बोलले. ठीक आहे पाठवून देऊ ना मग दोघाईले पण. पा कुठं पाठवायचं तर तुम्हाला कोणत्या रूम मध्ये बसवता तर दोघाईले बी. जा बाबा स्वीटी यायला घेऊन जा जरा आपल्या रूम मध्ये आणि बोलून घे का म्हणते तर पोरासोबत. तू बी आपले काही विचार सांगून दे जा घेऊन. काय म्हणता मग स्वीटीबाई, किती शिकले आहे तुम्ही? 7वी पर्यंत झालं माझं शिक्षण. काहून 7वीच काहून शिकली, पुढं काहून नाही शिकली? आमच्या गावात 7वी पर्यंत शाळा होती म्हणून तेवढीच शिकली. मग पुढचं शिक्षण घ्यायला दुसऱ्या गावात जावं लागत होतं शहरामध्ये. मग माझ्या बापानं नाही पाठवलं म्हणून मग मी 7वी पर्यंत शिकली. जाऊ दे. शेतातलं काम येते का तुला? नाही नाही म्हणलं तुम्हाला पोरीवाल्यांना शेती पाहिजे असं मी ऐकलं म्हणून विचारून राहिलो. नाही बाप्पा मी नाही केलं कधी शेतीचे कामं गिमं. बरं स्वयंपाक येते का तुले? हो येते. कोणकोणत्या भाज्या येते मग तुले? वांगे, भेंडी, कोहळं, मटण, चिकन सारंच करून देतो मी. नाश्ता येते का तुले? हो. चिल्लम तोंड्या ताईचे प्रश्नावर प्रश्न विचारून राहिला. स्वतःच्या ढोंगणार तर पळीभर मास नाही आणि स्वतःला का ऋतिक रोशन समजून राहिला. मला एवढं प्रश्न विचारून राहिला तेव्हाचे. गाई म्हशीचं दूध तर काढता येते का मग तुले? नाही. गाडी चालवता येते का तुले? नाही. टेलरिंगचा कोर्स केलाय का तू? नाही. मटण बनवता येते का तुले? नाही. चिकन बनवता येते का तुले? बिलकुल नाही. मग काय येते तर तुले? सारं नाही 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 सांगून राहिली. मग येते का तर तुले? भाड्या तेव्हाचा मला नाना प्रकारचे प्रश्न विचारून माझं डोकं फिरवून टाकलं. स्वतःले का ऋतिक रोशन समजून राहिला का? हे येते का ते येते का? डोकं फिरवून टाकलं मा. सॉरी ताई सॉरी. हात जोडतो हात जोडतो. मारू नका मला, मारू नका. चुकलं माया चुकलं. मी आता नाही विचारीन तुम्हाला प्रश्न कोणते. अजून ते प्रश्न बाकीच राहिले का? थांब चांगलं लाथाडतो तुले. माफ कर मला, माफ कर. मी पुन्हा असं नाही करीन. निघ माझ्या घरातून आपल्या मायबापाला घेऊन.
पुन्हा अशा कोणत्या पोरीच्या घरी गेल्या ना असे प्रश्न विचारले ना, तिथून बी लाता खाऊनच तुला बाहेर पडा लागन. नाही ताई नाही, आता प्रश्न का, मी लग्नच नाही करत. लग्न करायचा निर्णयच बदलवून टाकतो. मला नाही लग्न करायचं, मला माफ करा जी ताई.